आपल्यासोबत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आहे। काँग्रेसच्या आमदारांनी जे क्रॉस वोटिंग केलं त्या संदर्भातला अहवाल दिल्लीला पाठवण्यात आलेला आहे। काय आहे त्या नेमका अहवालामध्ये? नाही, या अहवालामध्ये आता जी विधान परिषद निवडणूक झाली त्यामध्ये काही लोक आमच्याबरोबर नव्हतेच, मुळात ते अपेक्षितच होतं। म्हणजे ते आता आम्ही यावेळेस त्या सगळ्या लोकांना जे जे गद्दार आहेत त्यांना आम्ही बरोबर ट्रॅप केलं आहे आणि कोणी आम्हाला मतं दिली नाहीत, कोण पक्षाची गद्दारी केली याची माहिती आता आम्हाला झालेली आहे आणि म्हणूनच त्या लोकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी तो अहवाल प्रदेशाध्यक्षांनी दिल्लीला पाठवण्याचं ठरवलं आणि नांदेडमधील काही आहे, काही मुंबईतील आहे आणि असे नावं आहेत ते आम्ही आयडेंटिफाय केले आहेत। ते नाव आता आम्हाला उघड करता येत नाही, कारवाई झाल्यानंतर मात्र ते सगळ्यांना माहीत पडेल। गुप्त मतदान होतं, तुम्ही म्हणता आम्ही त्यांना ट्रॅप केलं, ते तर आरोप फेटाळू शकतात? नाही, ते आम्ही मतदान करताना ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही मतदान करताना आम्ही प्रत्येकाला एक फॉर्म्युला दिला होता, त्या फॉर्म्युल्यातून ते ओळखून आलेले आहे। बॅलेटवर तो फॉर्म्युला आता थोडं जितकं शक्य असेल म्हणजे त्याबद्दल विश्वासार्हता यावी यासाठी हा प्रश्न केला मी। नाही, नक्कीच उगीच गद्दार जास्त पक्षात राहून एखाद्या घरात राहायचं आणि दुसऱ्याची थाळी उचलायचं, हे जो काय प्रकार आहे हा संपला पाहिजे। भारतीय जनता पक्षाने आणि सत्तेतील लोकांनी, खोकेबाज लोकांनी पैशाच्या भरोशावर ही मतं काही प्रमाणात फोडली असेल किंवा कुठल्या राजकीय दबावातून फोडली असेल, पण ती गद्दारीच आहे आणि यावेळेस पैशाचा अमाप वापरही झाला आहे। 4-4 कोटी रुपये एका मतदानासाठी दिले गेले आणि तिजोरी लुटून या लोकांनी या निवडणुकीमध्ये तिजोरी लुटून जे काही पैसे कमवले होते त्या पैसे कमवण्याचा वापरच या निवडणुकीत केला असं म्हणायला हरकत नाही। चंद्रकांत हंडोरेंच्या वेळेस कारवाई न केली त्यामुळे जे क्रॉस वोटिंग करणारे त्यांची यावेळेस परत हिंमत वाढली। तसंच तेच लोक आहेत ज्यांनी चंद्रकांत हंडोरेच्या वेळेस देखील क्रॉस वोटिंग केली। आपण ते मला सांगता येत नाही, पण आपण त्यावेळेस काही कारवाई केली नाही, त्यामुळे हिंमत वाढली। म्हणून आता यावेळेस कारवाई करून जो काही पक्षातील घाण आहे ती बाजूला केली पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे। कधीपर्यंत कारवाई अपेक्षित आहे? ते हायकमांडकडे प्रस्ताव आहे, त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेतला की लवकरात लवकर कारवाई होईल। तुम्ही नाव नाही सांगितलं, पण ते आमदार किती आहे? ना, आमदार असं एकूण पाहिलं तर 5च आमदार आहे, पण पाहू आता 5 आमदार आहेत। या आठवड्यात अपेक्षित आहे कारवाई? या आठवड्यापर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल की नक्की मला वाटतं की होईल, लवकर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे। हायकमांड सगळं बोलवून निर्णय घेईल। शेवटचा प्रश्न, विषय शेवटी तो बॅलेटचा आहे की तुम्ही म्हणता की काही ट्रेक्स होते, पण ते म्हणतात की गुप्त मतदान आहे, तर ते कसं काय ओळखणार? कोण म्हणतात असं कोणी म्हणत नाहीत। काय ओळखलं आहे, गद्दारी करणाऱ्याला माहीत आहे आम्ही काय पद्धत अवलंबली होती, त्यामुळे गद्दारी करणारे आम्हाला ओळखता आले। तर हे होते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार। त्यांनी सांगितलं की बॅलेट पेपरवर काही फॉर्म्युल्यानुसार मतदान करायच्या सूचना आमदारांना दिलेल्या होत्या आणि ज्या आमदारांनी त्या सूचनांचं उल्लंघन केलं त्या लोकांनी क्रॉस वोटिंग केलं हे भाजपच्या पक्षातल्या ज्या नियुक्त केलेल्या तिथल्या प्रतिनिधीने ओळखलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी जे 5 आमदार यांनी क्रॉस वोटिंग केलं असं सांगितलं, त्यांची ओळख झाली आहे, लवकरात त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।